सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध परिसरांमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील छोट्या रस्त्यांपासून गल्लीबोळापर्यंत काही छोट्या टपऱ्यांमध्ये मावा विक्री खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अक्कलकोट परिसर, 70 फूट रोड, विजापूर नाका, नई जिंदगी, मौलाली चौक, कोर्ट परिसर, मोदी परिसर, लष्कर तसेच शहरातील इतर भागांमध्ये छोट्या मोठ्या टपऱ्यांमधून मावा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत आहेत. गल्लीबोळातही मावा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये आणि अल्पवयीन मुलांमध्ये त्याचे आकर्षण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये प्रशासनाची नजर असताना लहान गल्लीबोळांमध्ये सुरू असलेल्या कथित विक्रीकडे कोणाचे लक्ष आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मावा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील तर संबंधित यंत्रणांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष टपऱ्यांची तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी होत आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजारपेठा आणि तरुणांची मोठी गर्दी असलेल्या परिसरांमध्ये तपासणी मोहीम राबवण्याची गरज आहे. कारवाई केल्यानंतर काही दिवसांनी त्याच ठिकाणी परिसरामध्ये पुन्हा मावाची आणि गुटख्याची विक्री सुरू होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे गंभीर होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. विशेषतः तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती दोन्हीही गरजेचे आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी मावा किंवा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय आहे त्या ठिकाणी संबंधित विभागांनी तपासणी करावी. नागरिकांनीही स्वतःहून वाद न घालता अधिकृत यंत्रणेकडे पुराव्यासह तक्रार करावी असे आवाहन करण्यात येत आहे. मावा विक्रीच्या या कथित प्रकारांवर पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन संयुक्तपणे धडक मोहीम राबवणार का, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.